हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आज घातली मी व्हाईट साडी. आषाढी पौर्णिमा पण आहे आणि आजपासून आपल्या वर्षवासाला सुरुवात होत आहे आणि मी घातली आज पांढरी साडी पूजेसाठी. तर छान आज पूजा करते आणि नंतर मग नंतर स्वयंपाक काय काय करते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते ताईंनो. चला तर आता पहिल्यांदा करते पूजा. छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, गौतम बुद्धाची मूर्ती छान मस्त धुते आणि नंतर मग करते पूजा. चला ताईंनो, आता मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर ताईंनो, आता मी धुतल्या छान मूर्त्या आणि कोरड्या कपड्यांनी मस्त पुसत आहे ती. आणि कोरड्या कपड्यांनी पुसले ना त्याला डाग पण पडत नाहीत. त्याच्यामुळे मग धुतल्यावर माहीत आहे का ताईंनो, कोरड्या कपड्यानंच पुसल्या तर छान पण दिसतात आणि त्याच्यावर डाग पण पडत नाहीत. म्हणून मग मी स्वच्छ करत आहेत मूर्त्या. आणि असं काही सण वगैरे असलं ना ताईंनो की खूप गडबड होते आपल्या मागे. एकटी असली ना तर एकटीच्या मागं खूप गडबड होते. त्याच्यामुळे मग हळूहळू करत आहे मी. आणि आजपासून माहीत आहे का ताईंनो, वर्षवास पण चालू झाले आपले. आणि वर्षवास म्हटलं की प्रत्येक विहारामध्ये माहीत आहे का ग्रंथ वाचन असते. भंतेजी ग्रंथ वाचन करतात किंवा मग महिला मंडळ जे असते ना त्यांचं अध्यक्ष म्हणा की कोणी ज्यांना अनुभव असते ते छान ग्रंथ वाचन करतात, सगळेजण गोळा होतात आणि एवढं छान वाटते ना ताईंनो, मस्त वाटते. आणि आपल्याला नवीन नवीन माहिती पण मिळते. आणि आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा पण आपण मानतोच ताईंनो. आपले जे गुरु असतात तर त्यांना मानतो, त्यांची पूजा वगैरे आपण करायलाच पाहिजे. आईवडील तर असतातच आपले गुरु, पण त्यांच्यापेक्षा वरचे जे आहेत ना ते म्हणजे आपले गुरु कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचं जर कार्य पाहाल ना ताईंनो तर आपण सांगू पण शकत नाही, एवढं त्यांनी आपल्यासाठी केलं. ताटमानेने जगायला कोणी शिकवलं तर त्यांनी शिकवलं. म्हणजे असे भरपूर गोष्टी आहेत. त्यांनी आपल्याला माणसामध्ये आणलं असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यांची पूजा करायला तर पाहिजेच आपण. हो, आईवडिलांनी आपल्याला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, चांगलं वागायला शिकवलं, चांगल्या सवयी शिकवल्या, पण जगायला कोणी शिकवलं तर आपल्या गुरूंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर यांची पूजा झालीच पाहिजे. दोघांची पूजा झाली पाहिजे, गौतम बुद्धाची आणि तथागत गौतम बुद्धाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तर त्याच्यामुळे मी दोघांची पण पूजा करत आहे. मागे वळून जर आपला समाज पाहाल ना ताईंनो तुम्ही तर भयानक कठीण परिस्थितीमध्ये जगत होता. त्याच्यामुळे हे आपण जे आहे ना आता ते फक्त आपल्या भीमामुळे आहो आपण. हे कधीच विसरायला नाही पाहिजे आणि विसरणार पण नाही आपण. तर हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि त्यांची पूजा आणि त्यांचे गुरु म्हणजे तथागत गौतम बुद्ध हे त्यांचे गुरु होते. तर अशा प्रकारे या दोन्हीही गुरूंची पूजा करत आहे मी. आणि हे जे उपवास आहेत ना ताईंनो 3 महिन्याचे, तर हे आहेत भंतेजीसाठी. पण माहीत आहे का ताईंनो, लग्नाच्या आधीपासून मला म्हणजे ती सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे मी 3 महिने नेहमीच उपवास करते मी. तर आपल्याला नाही आहेत ते आणि कोणी पकडले पण नाही पाहिजे, कारण की भंतेजी पण म्हणतात की ते उपवास आमच्यासाठी आहेत, हे उपवास तुमच्यासाठी नाही आहेत, तुम्ही पकडू नका. पण झालं असं ताई की मला ती लग्नाच्या आधीपासूनची जी सवय आहे ना वर्षवासाची, त्याच्यामुळे हे उपवास जरी पकडले नाही ना मी तर मला करमत नाही. म्हणजे असं काहीतरी असं हरवल्यासारखं वाटते त्या दिवसात. तर त्याच्यामुळे मग मी 3 महिने वर्षवास करत असते. आपले रोज पूजा वगैरे करून 12च्या आत जेवण वगैरे, जे थोडेफार नियम म्हणजे आपल्याच्यानं जे होते ना तर ते आपण नियम करायलाच पाहिजे. तर ते मी थोडेफार करते, जेवढे झाले माझ्याच्याने तेवढे. आणि बुद्ध आणि त्याचा धम्म वाचतात ना विहारामध्ये पण.
जर विहारामध्ये गेली ना ताईंनो तर तुम्हाला विहाराचं पण व्हिडिओ टाकत जाईल मी. आणि मी जर घरी वाचत असेल ना तर तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करीन ताईंनो. आता ते पण मी चालू करते. बुद्धाने दिलेल्या धम्माचं वाचन पण मी चालू करते. विहारात जर गेलं ना ताईंनो तर आपल्याला एकटीलाच माहिती मिळते. पण घरी जर असलं ना तर मुलांच्या पण कानावर पडतात ते शब्द. त्याच्यामुळे मग मी घरीच वाचन करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करेन मी ते. तर अशा प्रकारे ताईंनो ही माझी आषाढ पौर्णिमेची पूजा होती. आणि पाहू शकता तुम्हाला कशी वाटली पूजा. आणि माहीत आहे का ताईंनो त्या दिवशी सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे पोरं पण घरी नव्हते, म्हणजे कोणीच घरी नव्हतं. कधी कधी काय होतं ताईंनो, एकटीलाच करावं लागते पूजा वगैरे, घरी कोणीच नसते. त्याच्यामुळे मग एकटीच करत आहे मी. तर अशा प्रकारे माझी पूजा होती आषाढ पौर्णिमेची. छान व्हाईट साडी वगैरे घालून मी पूजा केली. आणि तुम्ही पण पाहू शकता. आणि घरात पूजा असली ना ताईंनो एकदम प्रसन्न वाटते, छान वाटते, मनाला समाधान वाटते. तर खरोखर घरात पूजा आपण करायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे ही होती माझी आजची पूजा. आणि पूजा म्हटलं ना ताईंनो तर ही गोष्ट माझ्या एकदम आवडीची आहे. पूजा वगैरे घरात ठेवणं, करणं ही खूप आवडते मला. भंतेजीला वगैरे बोलावणं, भंतेजीला भोजनदान करणं, अशा ज्या गोष्टी आहेत ना तर माझ्या आवडीच्या आहेत. त्याच्यामुळे मग मी वर्षावासमध्ये आवर्जून करत असते. तर यावेळेस पाहते आता जे शक्य झालं ना ते करेन मी आणि तुम्हाला पण शेअर करणार आहे मी. आणि माझी पूजा मलाच माझी पूजा एवढी आवडते ना आणि मला एवढं समाधान वाटते ना माझी पूजा पाहून, खूप छान वाटते. आणि घरामध्ये माहीत आहे का पॉझिटिव्ह एनर्जी पण तयार होते. तर अशा प्रकारे आजची माझी ही पूजा होती ताईंनो. आणि माझी जे पूजा आहे ना ताईंनो, पूजेची मांडणी कोणाला आवडो की नाही आवडो, मला एवढी आवडते ना मी मांडलेली पूजा. एकटक मी पाहत असते त्या पूजेला आणि एवढं छान वाटते ना मला, माझ्या मनाला खूप छान वाटते ते पूजा पाहून. सकाळ सकाळी नाश्ता केला होता ताईंनो मी, उत्तप्पा आणि सांबार केला होता त्याच्यासोबत. आणि नंतर मग लगेच डाळ टाकली. आषाढ पौर्णिमेला ताईंनो आपण खीरच करत असतो, पण चला म्हटलं आज आपण पुरण टाकू. कारण की प्रत्येक पौर्णिमेला माहीत आहे काय मी खीर करत असते ताईंनो. तर यावेळेस केलं मी पुरण. आणि पाहू शकता तुम्ही पुरण पण खूप छान झालं माझं. आणि यावेळेस माहीत आहे का आदल्या दिवशी पुरण नाही टाकलं मी, त्याच दिवशी पुरण टाकलं आणि त्याच दिवशी स्वयंपाक केला. त्याच्यामुळे मग लवकर झालं माझं, पण थोडी गडबड झाली. आणि एकीकडे भजे पण केले, सार पण केला, चिंचोणी पण केली. आणि माझ्या पुरणाच्या पोळ्या पाहू शकता तुम्ही किती छान आल्या. पुरण चांगलं झालं ना ताईंनो तर पोळ्या पण अप्रतिम होतात आणि खूप छान लागतात. एकदम लुसलुशीत पोळ्या झाल्या होत्या माझ्या. आणि मग छान कोणाला चिंचोणी आवडते तर कोणी दूध घेते. तर सहसा आम्ही चिंचोणीच घेत असतो पुरणपोळीसोबत. तर पाहू शकता माझी किती छान पोळी दिसत आहे. आणि माझा सगळा स्वयंपाक आहे ना ताईंनो खूप छान झाला होता, सगळ्यांना आवडला. तर ताईंनो अशा प्रकारे माझा आषाढ पौर्णिमेचा हा स्वयंपाक होता. आणि आषाढ पौर्णिमा आमची खूप छान झाली. तुमची कशी झाली ताईंनो? तुमची पण छान झाली असेल. आणि माझी पूजा वगैरे खूप छान केली आम्ही. पूजा पण छान झाली, स्वयंपाक पण छान झाला ताईंनो. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो. तर चला आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगाल ताईंनो. धन्यवाद.